नमस्कार मंडळी, सात्विक सुगरणमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम खास 2 प्रकारच्या चिया पुडिंग। चला तर सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण तयार करूया बदामाचे दूध। मी काल रात्री 20 ते 22 बदाम पाण्यात भिजत घातले होते। सकाळी त्याची सालं काढून थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। असे केल्याने छान आलमंड मिल्क तयार होते। आता एका छोट्या जारमध्ये मी घेते 1 कप आलमंड मिल्क। त्यात टाकते 1.5 चमचा चिया सीड, 2 ते 3 थेंब व्हॅनिला एसेन्स आणि चमच्याने ढवळून रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। सकाळी जार उघडल्यानंतर मिक्स छान घट्ट झालेले दिसते। त्यात टाकते डाळिंबाचे दाणे आणि ड्रॅगन फ्रूटचे स्लाइस। हे झाले आपले पहिले हलकं रिफ्रेश चिया पुडिंग। हे पुडिंग इतकं लाईट आहे की सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी स्नॅक्स म्हणून खाल्लं तरी वजन कमी करण्यासाठी एकदम योग्य आहे। आता दुसरे पुडिंग थोडे चविष्ट कॅरेमल बनवूया। एका बाउलमध्ये मी घेते 1 कप आलमंड मिल्क, त्यात टाकते 1 चमचा चिया सीड, 4 चमचे ओट्स, बिया काढून घेतलेले 3 खजूर। हे सगळं छान एकत्र करून मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे। सकाळी पाहिलं तर हे छान घट्ट झालेलं आहे। हे पुडिंग मी सर्व करताना त्यात टाकते थोडे केळ्याचे तुकडे, सफरचंदाचे तुकडे आणि थोडे डाळिंबाचे दाणे। ही पुडिंग पहिल्यापेक्षा थोडी गोडसर आणि कॅरेमल लागते। त्यामुळे कधी कधी गोड खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही ही अल्टरनेट पुडिंग खाऊ शकता। तुम्ही या दोन्ही पुडिंग एकदा करून बघा आणि तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। अशीच सोपी सात्विक आणि आरोग्यदायी रेसिपी शिकण्यासाठी सात्विक सुगरणला एक लाईक नक्की करा।